नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ. आज आपण टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेतील एक महत्वाची स्टेप, ज्याला आम्ही ओव्हेरियन स्टिम्युलेशन असं म्हणतो. म्हणजे महिलांना जे पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते साधारण 10व्या-12व्या दिवसापर्यंत एक 10 ते 12 दिवस आम्ही डेली इंजेक्शन देत असतो. बऱ्याच महिलांना टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेतील हीच स्टेप सगळ्यात अवघड वाटते की रोज 10 ते 12 दिवस इंजेक्शन घ्यायचं म्हणजे ते किती अवघड असेल आणि ते किती पेन करेल, आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात खूप भीती असते आणि याच कारणामुळे बरेच जण टेस्ट ट्यूब बेबी करायला तयार होत नाहीये. तर म्हणून आज आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली आपण पेशंटला इंजेक्शन कसं देतो, किती बारीक सुई असते आणि किती म्हणजे साधारण अगदी फक्त मुंगी टोचल्यासारखं पेन होतं आणि पेशंट किती कम्फर्टेबली इंजेक्शन घेऊ शकते, आज हे मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे. तर या इंजेक्शन मध्ये ऍक्च्युली पहिले 5 दिवस पेशंटला साधारण एकच इंजेक्शन घ्यायचं असतं, ज्याच्यामध्ये जे की ह्युमन मेनोपॉझल गोनॅडोट्रॉपिन म्हणजे HMG किंवा कधी कधी RFSH म्हणजे रिकॉम्बिनंट फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, अशा 2 प्रकारचे इंजेक्शन असतात. दोन्हीपैकी एक इंजेक्शन पेशंटच्या कंडिशननुसार आम्ही चॉईस करतो आणि ते देत असतो. तर दोन्ही इंजेक्शन अगदी बारीक सुईने दिले जातात. पहिले 5 ते 6 दिवस फक्त एकच इंजेक्शन दिलं जातं, जे अंडे वाढवण्यासाठी असतं. जेव्हा एका सर्टेन लिमिटपेक्षा जास्त अंडे तयार होतात तेव्हा कधी कधी आम्ही ते बाहेर काढण्याआधीच पोटात फुटण्याची शक्यता असते आणि म्हणून अजून एक दुसरं इंजेक्शन आपण ऍड करतो, ज्याला आम्ही सेट्रोलिक्स किंवा अँटॅगॉनिस्ट म्हणतो. आणि त्यामुळे 5व्या ते 6व्या दिवसानंतर बऱ्याच वेळा तुमचे डॉक्टर तुम्हाला 2 इंजेक्शन द्यायला सुरुवात करतात. आणि असे साधारण 10 ते 12 दिवस हे पेशंटच्या कंडिशननुसार, पेशंट कसा रिस्पॉन्ड करतोय त्याच्यानुसार पेशंटला इंजेक्शन घ्यावे लागतात. तर चला आपण बघूयात की आपण इंजेक्शन कसं देतो. तर ही एक 1 ml सिरिंज आहे आणि त्याला हे अगदी इतकी छोटीशी बारीक निडल आहे, तुम्हाला दिसत असेल की बघणं पण अवघड आहे. एकदम सगळ्यात छोट्या बोअरची निडल असते आणि आपण हे इंजेक्शन जे देतो ते ऍक्च्युली स्नायूंमध्ये देत नसतो, तर हे आपण सबक्युटेनियस इंजेक्शन देतो, म्हणजे स्किन मध्ये इंजेक्शन देतो. स्किन आणि त्याच्या खालची जी चरबी असते त्याच्यामध्ये देतो ते इंजेक्शन, त्यामुळे ते पेनफुल नसतं. जसं आपण धनुर्वाताचं किंवा टीटीचे इंजेक्शन तुम्ही ऐकलं असेल, जे आपण स्नायूंमध्ये घेतो आणि त्यामुळे ते बऱ्याच वेळा थोडेसे पेनफुल असतात. तसे हे इंजेक्शन आपण सबक्यूट, म्हणजे तुम्ही तुमच्या घरात काही पेशंट असतील जे इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असतील, डायबिटीस पेशंट ऐकले असतील, तर ते तर घरीच स्वतः सबक्युटेनियस इंजेक्शन घेत असतात. आणि तसंच हे इंजेक्शन आहे. म्हणजे जर पेशंट एज्युकेटेड असेल आणि तो स्वतः घरी घ्यायला तयार असेल तर आपण हे पेशंटला घरी सुद्धा घ्यायला देऊ शकतो. फक्त तेवढंच असतं की या इंजेक्शनचं टेम्परेचर मेंटेन करणं खूप आवश्यक असतं. मग घरी फ्रीजमध्ये जर ते 2 to 8 डिग्रीला त्यांचं इंजेक्शन स्टोअर करू शकत असतील तर आपण पेशंटला स्वतः घरी घ्यायला सुद्धा सांगू शकतो आणि पेशंट स्वतः सुद्धा हे इंजेक्शन घेऊ शकतो. आता स्पिरिट स्वॅबनी आपण हे युजली आपण सबक्युटेनियस देत असल्यामुळे एकतर अब्डोमेन वरती देतो पेशंटच्या किंवा पेशंटच्या थाय वरती देतो, पेशंटला जिथे कम्फर्टेबल असेल त्याचं. तर ही पेशंट अब्डोमेन मध्ये घेण्यासाठी विलिंग आहे म्हणून देतोय. पोटात देतोय. इतकं सोपं आहे बघा. तुम्हाला आवाज आला असेल तर पेशंटने काही आवाजही केलेला नाहीये, पेशंटला काही विशेष पेन होत नाही. थोडंसं एक मुंगी चावल्यासारखं पेन होतं आणि मेन मध्ये त्याचा आफ्टर इफेक्ट बिलकुल राहत नाही, की म्हणजे 1-2 दिवस तुम्हाला ते इंजेक्शन दुखतंय असं बिलकुल होत नाही. आता हे एक इंजेक्शन आपण पेशंटला दिलंय, मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं तसं की एक इंजेक्शन हे अंड वाढवण्यासाठी असतं आणि एका सर्टेन लिमिट नंतर अंडे वाढल्यानंतर ते अंडे वेळेआधी फुटू नयेत म्हणून अजून एक इंजेक्शन असतं. तर असंच सेम इंजेक्शन आपण दुसरं पण पेशंटला देतो. तर असं अगदी सिंपल इंजेक्शन आहे, त्याच्यात घाबरण्यासारखी काही गोष्ट नाहीये. अगदी मुंगी चावल्यासारखं छोटंसं इंजेक्शन आहे आणि त्याचा काही तुम्हाला आफ्टर इफेक्ट राहणार नाहीये. त्यामुळे फक्त तुम्हाला इंजेक्शन घ्यायचं टेन्शन येते किंवा इंजेक्शन मी 10 दिवस कसे घेणार म्हणून तुम्ही तुमचं टेस्ट ट्यूब बेबी करणं लांबवू नका. तुम्हाला जर त्याची आवश्यकता असेल तर ते तुम्ही नक्की करा, एवढंच मी सांगेन. धन्यवाद.